नमस्कार. माझं नाव मनचक तिडोळे. हे आमचे भाऊ, मोठे भाऊ अंगद तिडोळे, ते आमचे मित्र. तर या ठिकाणी आपण माझ्या शेतामध्ये आहात. मूग आहे हा, आणि या मुगाची पेरणी झालेली आहे 18 जून 2024. आज आहे 11 जुलै 2024. आपा किती दिवस झाले? 25 दिवस. 25 दिवस झाले आज, है ना. तर या ठिकाणी बीज प्रक्रियाला एसटीचा वापर केलेला आहे. मूग पेरताना सोबत भूमी पॉवरची बॅग आणि प्रोमची बॅग, खत टाकलेलं आहे. फवारणी केली का अजून? नाही अजून फवारणी केली नाही, है ना. तर आता आज हा जो मूग बघतोय आपण 25 दिवसाचा आहे. आता उद्या फवारणी करायची ह्याला ग्रो नायट्रोकिंग आणि बुरशीनाशकाची. तर इथं महत्त्वाचं काय आहे, कुठलंही कीटकनाशक फवारले आपण? कुठले नाही का? कोणतंच कीटकनाशक नाही किंवा स्प्रे नाही केला. नाही इथं फक्त ट्रॅप लावले थे. आता ट्रॅपची ताकद बघा थोडी या पुढे. इथं एवढे ह्याला चिरट, मावा, माश्या, तुडतुडा, तुडतुडे ह्याच्यावर सगळे जमले, तर ज्याच्यामुळं तुम्हाला इथं कुठल्याही पानावर बिमारी दिसणार नाही. अजून कीटकनाशक स्प्रे नाही केलं तर या ठिकाणी कुठली बिमारी आली नाही. पहिली गोष्ट, भूमी पॉवरची बॅग, ग्रो नायट्रोकिंग किंवा प्रोम असे आपले ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरल्यानंतर सर्व प्रकारचं खाद्य त्या पिकाला मिळते. त्यामुळं लहानपणापासूनच पीक स्ट्रॉंग राहते. त्याचा उगवण असेल, फुटवा असेल, पानं असतील, त्याची जाडी असेल, फूल असेल, फळ असेल. तर एकंदरीत मागच्या 10 ते 11 वर्षापासून आम्ही ह्या पूर्ण शेतामध्ये, आमच्या सगळ्या शेतामध्ये सगळ्या पिकाला ह्या प्रोडक्टचा वापर चालू आहे. आपण पण सर्वांनी या ग्रीन पॅन्टचा प्रोडक्टचा वापर करावा. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पण वापर करावा, जेणेकरून कीटकनाशकाचा खर्च कमी होतो, उत्पादन वाढते, पिकाला कुठलाही ट्रेस येत नाही, तर जमीन उतरत नाही, जमीन खराब होत नाही. जमिनीमध्ये आता आपलं गांडूळ आहेत का नाही? गांडूळ या ठिकाणी गांडूळ आहेत. म्हणजे जे काही जमिनीमध्ये अन्नघटक लागतात आणि अन्नघटक अवेलेबल करणारे व्यक्ती म्हणजे घटक लागतात, ते सर्व या जमिनीमध्ये आहे. जमीन काय अशी भारी नाही, अशी मध्यम प्रकारची जमीन आहे, हलकी जमीन आहे. खडे पण आहेत, इथं माती पण आहे. तर सर्वांनी आपण ह्या ग्रीन पॅन्ट प्रोडक्टचा वापर करावा. धन्यवाद.